मराठवाड्यातील महत्त्वाची बातमी। मराठवाड्यामध्ये दररोज 2 शेतकऱ्यांचे मृत्यू हे फक्त लोंबणाऱ्या तारांमुळे होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। महावितरण कंपनीचा याचा दुर्लक्षित कारभार समोर आलाय। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसत असल्याचं पाहायला मिळतंय। महावितरणाच्या कार्यालयाकडून दुरुस्ती करण्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जात असल्याचं शेतकरी म्हणतात। या संदर्भात आढावा घेत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। शेतकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ऐकूयात। मराठवाड्यात धक्कादायकरित्या रोज 3 शेतकऱ्यांचा मृत्यू हा शेतामध्ये ज्या लोंबकळणाऱ्या तारा आहेत त्याच्यामुळे होत असल्याचं कुठेतरी समोर आलेलं आहे। हेच वास्तव आता तपासण्यासाठी आपण धाराशिव जिल्ह्यातील एका शेतीमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी विजेची तार आहे ती मुख्य लाईन आहे आणि ह्या ज्या तारा आहेत त्या अगदी जमिनीपासून आपल्या हात त्याच्या वरती त्या ताराच्या हात आपला वर पोहोचतो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। अशाच ह्या ज्या तारा आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जो आहे तो कमालीचा त्रास सहन करावा लागतोय। हे जे शेतकऱ्यांचं दुःख आहे ते जाणून घेण्यासाठी आपण थेट शेतकऱ्याच्या बांधावरती आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत। मला सांगा काय ही सगळी ताराची अवस्था? ताराची अवस्था लय बेकार झालेली। एखाद्या अधिकाऱ्याकडे जर गेलं तर ती खुर्चीवरच बसलेलं नसते। फोन लावला तर फोन बी उचलीत नाहीत। आम्ही जायचं कुणाकडे? शेतकऱ्यांना जायचं विचारायचं कुणाला? काम कोणाकडून तरी करून लाईटीचं काम आहे कोणाकडून तरी करणं भाग आहे ना। अधिकारीच खुर्चीवर नसतो। पेरता येत नाही, डुबता येत नाही, शेतीमध्ये वाव ताराच्या खालून जाता येत नाही। तारा डोक्याला लागते तार। शेवटी काय नाही याचं प्रशासनानं पटकून काम करून द्यावं। आमची लाईनमन पाठवतो, लाईनमन पाठवून करून घेतो, अशीच फक्त भाषा दुसरी। पण लेबर लावायचं म्हणलं कशाला काम करायचं? ह्या तारामुळे लेबर भेटते, लेबर येणार शेतात। हा असे किती खाली आल्यात आता काय म्हणजे काय 5-6 फुटाचं अंतर आहे। आपण ताराच्या वर चाललो, आपली उंची ताराच्या वर चालली। शेतकऱ्यांचे मृत्यू होण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्याला कुठेतरी महावितरण अशा पद्धतीने जबाबदार आहे हे असंच म्हणताय। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।